हॅलो, वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. आज आपण इन्व्हर्स फंक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचे काही सीईटीचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. की हे क्वेश्चन्स आपल्या PYQs मध्ये आहेत आणि हे खूप वेळेस विचारले गेले असे क्वेश्चन्स आहेत. तर इथे आपण कोणते कोणते फॉर्म्युले अप्लाय करू शकतो, काय काय करू शकतो, यावेळी आपण हे क्वेश्चन आज काय करूया, सॉल्व्ह करूया. तर क्वेश्चन काय दिलाय, द व्हॅल्यू ऑफ 2 tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 3/8 असा आपला क्वेश्चन आहे. आता मला 2 tan इनवर्स x चा जरी फॉर्म्युला माहित नसेल तरी मी हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर आपण स्टार्ट करूया क्वेश्चनला. आपण 2 tan इनवर्स ऑफ x चा फॉर्म्युला अगोदर तयार करूया. कसा? तर बघा, 2 tan इनवर्स x ला मी tan इनवर्स x प्लस tan इनवर्स x असं लिहू शकतो. आणि tan इनवर्स x प्लस tan इनवर्स x ला मी tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर मला भेटेल tan इनवर्स ऑफ वरती x प्लस x असतो, डिनॉमिनेटरला 1 मायनस x इंटू x असतो. तर आपल्याला माहिती आहे x प्लस x काय येईल, 2x येईल आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस x स्क्वेअर येईल. आता आपण 2 tan इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू आता काय दिली आपल्याला, 1/2 ही इथे पुट करूया. तर आपल्याला भेटेल tan इनवर्स ऑफ, आता ऍक्च्युअली जर 1/2 टाकली तर 2 इंटू 1/2 आपल्याला 1 भेटला, अपॉन 1 मायनस 1/2 चा स्क्वेअर आपण 1/4 असं लिहू शकतो, इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ. आता इथे काय करूया, डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 मायनस 1 आपला येईल 3/4, स्विच केला की आपल्याला आन्सर भेटलं 4/3. म्हणजे 2 tan इनवर्स 1/2 आपल्याला tan इनवर्स 4/3 भेटला. या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आपल्याकडे tan इनवर्स 4/3 आली आहे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे आता, tan इनवर्स 3/8 आपल्याला ऍड करून आन्सर काढायचा आहे. जो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला ना तोच आता आपण इथे अप्लाय करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. tan इनवर्स ऑफ 2 tan इनवर्स असेल तर आपण एकच tan इनवर्स घेतो. या दोघांची आपण न्यूमरेटर ऍडिशन घेणार, म्हणजे काय येईल, 4/3 प्लस 3/8 येईल. डिनॉमिनेटरला 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4/3 इंटू 3/8 असं मला भेटलं. तर इथे बघूया, 3 3 काय होईल, कॅन्सल, 4 1 जार 4 2 जार 8, म्हणजे डिनॉमिनेटर आपला 1/2 तयार होत आहे. 1 मायनस 1/2 आपला काय असेल, 1/2, म्हणजे डिनॉमिनेटरला आपल्याला 1/2 भेटलेला आहे. आता न्यूमरेटरला आपण सॉल्व्ह करूया. 8 4 जार 32, 3 3 जार 9, म्हणजे न्यूमरेटरला 32 प्लस 9, 32 प्लस 9 किती होतील, 41 होतील, अपॉन 8 3 जर आपल्याला काय भेटले, 24 भेटले. आता डिनॉमिनेटरचा रेशो आपण स्विच करून जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला भेटेल tan इनवर्स ऑफ 41/24 इंटू 2/1. आता आपल्याला माहिती आहे 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 जार, म्हणजे डिनॉमिनेटरला आपल्याला 12 भेटला. फायनल आन्सर आलं 41/12. तर बघूया कोणता ऑप्शन दिसतोय, तर ऑप्शन डी इज करेक्ट. चलो, कळलं असेल तर पटकन लिहून घ्या. नाव इन द नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे आपल्याला tan बाहेर दिसतोय, आतमध्ये कॉस इनवर्स आणि साइन इनवर्स दिलाय आणि काहीतरी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूचं आपल्याला काहीतरी सांगताय. मला सांगा, 1/5√2 ही आपली कॉस्टची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे का? नाही. स्टँडर्ड व्हॅल्यू जर नसेल तर आपण मी तुम्हाला ट्रिक सांगतो, ती ट्रिक नक्की यूज करा, याने क्वेश्चन आपल्याला इझिली सॉल्व्ह होतील. आता कॉस इनवर्स ऑफ आपल्याला काय दिसतोय, 1/5√2. याची व्हॅल्यू मी सपोज काहीतरी θ1 अजून करतो. कॉस इनवर्स तिकडे गेला की मला काय भेटेल, कॉस ऑफ θ1 इज इक्वल टू मला भेटला 1/5√2. सिमिलरली मी साइन इनवर्स ऑफ 4/√17 या व्हॅल्यूला θ2 असं अजूम करतो, तर मला भेटेल साइन ऑफ θ2 इज इक्वल टू 4/√17. सो कॉस आणि साइन आपल्याला भेटले की आपल्या डोक्यात पहिलं काय येतं, तर राईट अँगल ट्रायंगल. आता काय करूया, आपण एक राईट अँगल ट्रायंगल फाइंड आउट करूया किंवा ड्रॉ करूया. तर राईट अँगल ट्रायंगल मी जर ड्रॉ केला तर या टाइपने मी ट्रायंगल ड्रॉ केला तर हा माझा असेल राईट अँगल. इथं जो अँगल येतो माझा θ1 असेल. इकडे पण मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो जिथे माझा राईट अँगल मध्ये हा राईट अँगल, इकडे आता अँगल माझा काय असेल, θ2 असेल. कॉस कोणत्या साईडचा रेशो असतो बरं, कॉस हा माझा ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूजचा रेशो असतो. साइन माझा अपोजिट अपॉन ऍडजसंटचा रेशो असतो. आता नीट बघा, मला ही साइड जर काढायची असेल तर मी या साइडला x अजून करतो आणि या ट्रायंगलला पायथागोरस जर अप्लाय केला तर x स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू याचा स्क्वेअर माझा 5 चा स्क्वेअर 25
आणि स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट कॅन्सल 2, 25 टू जर 50 मला भेटला. 1 तिकडे गेला की -1 झाला, 50 मायनस 1 49. कोणाचा स्क्वेअर 49 असतो तर x इज इक्वल टू 7 चा मिसिंग साइड मला 7 भेटली. सिमिलरली इकडे सॉल्व्ह करूया. x साइड या मिसिंग साइडला मी x अज्युम करतो, तर मला 4 चा स्क्वेअर 16 प्लस x स्क्वेअर रूट 17 चा स्क्वेअर 17 भेटला. तर x स्क्वेअर इज इक्वल टू मला 70 मायनस 60 म्हणजे 1 आणि आपल्याला ऑब्व्हियसली x ची व्हॅल्यू काय भेटली मग डायरेक्टली 1 भेटलेली आहे. आता मी एवढं तयार करून ठेवलं, दोन ट्रायंगल θ1 θ2. आता आपण काय करूया, क्वेश्चन कडे परत जाऊया. जर क्वेश्चन मध्ये मी कॉस इनव्हर्सच्या व्हॅल्यूला θ1 अज्युम केलं होतं, तर मला इकडे tan ऑफ पहिली जी व्हॅल्यू होती θ1 मायनस सेकंड व्हॅल्यू मला θ2 भेटेल. इथे मी tan a मायनस बी म्हणजे tan θ1 मायनस θ2 ला tan a मायनस बी चा फॉर्म्युला अप्लाय केला, तर मला tan θ1 मायनस tan θ2 अपॉन 1 प्लस याच दोन व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन असतं tan θ1 इंटू tan θ2. आता आपल्याला डायग्राम वरनं tan θ1 भेटतोय का? ऑब्व्हियसली आपला राईट अँगल आहे. tan कोणत्या साईडचा रेशो असतो? अपोजिट अपॉन ऍडजसन्सचा, म्हणजे tan θ1 मला 7 भेटतोय मायनस tan θ2 मला 4 अपॉन 1 म्हणजे 4 भेटतोय अपॉन 1 प्लस 7 इंटू 4. तर 7 मायनस 4 किती येतात? 3 अपॉन 1 प्लस 7 4 जार 28. हे जर सॉल्व्ह केलं तर 3/29 झाला आपला आन्सर. एकदम इझिली भेटलं ऑप्शन नंबर सी. ओके, या वेने आपण एकदम इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. राईट डाऊन फास्ट. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला 4 साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x पाय दिलेला आहे आणि आपल्याला x व्हॅल्यू फाइंड करायला विचारले. अशा क्वेश्चन मध्ये ना आपल्याकडे एक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिकची प्रॉपर्टी कोणती? साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x ची व्हॅल्यू काय असते? π/2 असते. मग इकडे 4 साइन इनवर्स x आला आणि हा कॉस इनवर्स x एकटाच आहे. मग आपण असं करू शकतो का, 4 मधला एक साइन इनवर्स x आपण बाहेर घेऊ शकतो का? तर ऑब्व्हियसली 4 ला मी कसं लिहू शकतो? 1 प्लस 3 म्हणजे तो 1 साइन इनवर्स x आहे ना, आपण इथे यूज करू शकतो. एवढंच फक्त या क्वेश्चन मध्ये मला दिसतंय. मग स्टार्ट करूया. आता 4 साइन इनवर्स x ला मी 3 साइन इनवर्स x प्लस साइन इनवर्स x असं लिहू शकतो, प्लस माझ्याकडे आहे कॉस इनवर्स x इज इक्वल टू पाय. आता या साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? तर या साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x ला आपण काय लिहू शकतो? π/2 इज इक्वल टू पाय. आणि इकडे कोण आहे आपल्याकडे? 3 साइन इनवर्स ऑफ x. ऑब्व्हियसली आता काय करायचं? π/2 तिकडे घेऊन जाणार आपण, म्हणजे आपल्याला काय भेटलं? 3 साइन इनवर्स x इज इक्वल टू पाय मायनस π/2. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2π मायनस पाय दॅट इज अगेन π/2 आपल्याला भेटला. इकडे आहे 3 साइन इनवर्स x. या 3 ने तिकडे जाऊन जर डिवाइड केलं आपण तर साइन इनवर्स x आपल्याला π/6 भेटला. सो वी गेट x इज इक्वल टू साइन इनवर्स अगेन तिकडे आपण पाठवू शकतो, आपल्याला भेटेल साइन ऑफ π/6. साइन π/6 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू. तर साइन 30 काय असतो आपला? साइन 30 असतो आपला 1/2. सो ऑप्शन सी इज करेक्ट. राईट डाऊन फास्ट. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूचा यूज करायचा आहे. म्हणजे काय? साइन इनवर्स, कॉस इनवर्स, मायनस कॉट इनवर्स, टॅन इनवर्स या सगळ्यांचे आपल्याला प्रिन्सिपल ब्रांच म्हणजे ते जे इंटरवल असतात ना -π/2 टू π/2 आणि 0 टू π याचा आपल्याला यूज करायचा आहे. आता साइन इनवर्स -1/√2 ची आपण अगोदर व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मी जर साइन इनवर्स ऑफ -1/√2 असं लिहून घेतो. नीट लक्ष देऊन फक्त बघा. आता माझ्याकडे दोन इंटरवल आहेत. एक म्हणजे -π/2 टू π/2 हा या वेने आपण दाखवू शकतो आणि दुसरा असतो 0 टू π हा आपण या वेने इकडून आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवू शकतो. तर या ज्या व्हॅल्यू असं आपण हा जो इंटरवल घेतो हा कोणाकोणासाठी? साइन इनवर्स, कोसेक इनवर्स आणि टॅन इनवर्स साठी आपण घेत असतो. हा इंटरवल आपण कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्सच्या व्हॅल्यूसाठी आपण घेत असतो. मग आता साइन इनवर्स साठी आपण हा इंटरवल घेणार. -1/√2 आलाय तर 1/√2 साइनची व्हॅल्यू अँगल π/4 ला असते, तर निगेटिव्ह व्हॅल्यू आपली कुठे असेल? -π/4 ला. आपला आन्सर आलं -π/4. एकदम इझिली आपण याचं आन्सर काढलं. आता सिमिलरली कॉस इनवर्स ऑफ
काय दिले आपल्याला -1/2 इज इक्वल टू. आता कॉस साठी आपण हा इंटरव्हल बघूया. कॉसची व्हॅल्यू 1/2 इथे पहिल्या क्वाड्रंटमध्ये माझी 60 डिग्रीला असते. 60 डिग्री म्हणजे काय असतो आपला π/3 असतो. आता निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे आपल्याला या क्वाड्रंटमध्ये जावं लागेल. बाय युजिंग अलाइड अँगल आपण लिहू शकतो π - π/3 म्हणजे π - π/3 आपल्याला काय भेटला 2π/3 आपल्या इथे भेटलेला आहे. दोन व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट केल्या. नेक्स्ट व्हॅल्यू कॉट इनव्हर्स ऑफ -1/√3 ची व्हॅल्यू आपली इथे काढायची आहे. कॉट इनव्हर्स साठी कोणता इंटरव्हल आहे आपला हा की हा कॉट इनव्हर्स इकडे येतोय म्हणजे आपण या इंटरव्हलचा यूज करू शकतो. आता कॉट इनव्हर्स ऑफ -1/√3 काढायच्या अगोदर कॉटची व्हॅल्यू 1/√3 कधी असते तर कॉटची व्हॅल्यू 1/√3 आपली परत कोणत्या अँगलला π/3 लाच असते आणि निगेटिव्ह आपली या क्वाड्रंटमध्ये असते म्हणजे हीच व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो कॉट इनव्हर्सची -1/√3 ची व्हॅल्यू π - π/3 दॅट इज 2π/3 अशी लिहून घेऊ शकतो. सेम खूप सोपं आहे, एकदम इझी पद्धतीने आपण पुढे चाललोय. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला कोणाची काढायची आहे तर tan इनव्हर्स ऑफ +√3 ची काढायची आहे. tan इनव्हर्स म्हणजे आपण tan इनव्हर्स या इंटरव्हल मध्ये येणार. √3 tan कधी असतो बरं तर √3 ची व्हॅल्यू माझी tan ची व्हॅल्यू √3 माझी इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणत्या अँगलला बरं √3 60 डिग्रीला. 60 डिग्री म्हणजे माझा काय अँगल असतो π/3 असतो. पॉझिटिव्ह म्हणजे आपण त्याच क्वाड्रंट मध्ये राहतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये माझा अँगल फिक्स झाला π/3. आता या सगळ्या व्हॅल्यू आपण दिलेल्या क्वेश्चन मध्ये ऍज इट इज पुट करूया. म्हणजे साइन इनव्हर्स -1/√2 माझा काय आला होता पहिला -π/4 आला होता प्लस कॉस इनव्हर्स -1/2 ची व्हॅल्यू माझी काय आली होती 2π/3 आली होती मायनस कॉट इनव्हर्स -1/√3 चं आन्सर माझं 2π/3 आलेलं होतं आणि शेवट प्लस tan इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू माझी π/3 आलेली होती. बघूया कोण कोण कॅन्सल होतंय. हे दोघं संपले, कॅन्सल झाले. फायनल आन्सर -π/4 प्लस π/3 असं आलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर -3π प्लस 4π अपॉन 4×3 = 12 आणि 4π - 3π म्हणजे फक्त π/12 माझं आन्सर आलं. दिसतोय कुठे ऑप्शन ए दिसतोय. सो ऑप्शन सी इज करेक्ट. राईट डाऊन फास्ट. तर आपण काही क्वेश्चन्स इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे घेतले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर मधले जे सीईटी ला वारंवार विचारले जातात. त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल ब्रांच पण कव्हर केलंय आणि ते ट्रायंगल वाले पण क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगितले. नक्कीच हे क्वेश्चन तुमच्या अटेम्प्ट 2 ला तुम्हाला नक्कीच दिसतील आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर आपण आता हा व्हिडिओ शॉर्ट केला, इथपर्यंत थांबूया. नंतर मी परत तुमच्यासाठी अजून व्हिडिओज घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.